नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, स्वागत आहे सर्वांचे आपले यूट्यूब चॅनल टार्गेट स्पर्धा परीक्षा। आजच्या व्हिडिओमध्ये आपण एकूण 25 प्रश्न अभ्यासणार आहोत। हे 25 प्रश्न सर्व स्पर्धा परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे आहेत। महाराष्ट्रामध्ये आता सध्या मेगा पोलीस भरती तसेच मेगा आरोग्य भरती देखील होणार आहे। या सर्व परीक्षेसाठी आपल्या चॅनलवरील सर्व व्हिडिओ खूप महत्त्वाचे आहेत। कुठल्याही परीक्षेमध्ये यश संपादन करण्यासाठी प्रश्नांचा मोठ्या प्रमाणात सराव करणे आवश्यक आहे। त्यासाठी ज्यावेळेस आपण मोठ्या प्रमाणात सराव करू त्यावेळेस आपल्याला यश नक्की मिळेल। म्हणून मी ज्यावेळेस 25 प्रश्न वाचेल व त्यांचे पर्याय सांगेल त्यावेळेस तुम्ही तुमचे उत्तर कमेंटमध्ये कमेंट करा आणि 25 पैकी एकूण किती तुमचे प्रश्न बरोबर येतात हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा। चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला। त्यापूर्वी व्हिडिओ आवडल्यास नक्कीच व्हिडिओ लाईक करा। चॅनल आतापर्यंत सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा। व्हिडिओचा पहिला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 1, पद्मभूषण हा देशातील कितवा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे? या प्रश्नाचे पर्याय आहेत। पर्याय क्रमांक 1 पहिला, पर्याय क्रमांक 2 दुसरा, पर्याय क्रमांक 3 तिसरा आणि पर्याय क्रमांक 4 आहे चौथा। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 तिसरा। पद्मभूषण हा देशातील तिसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे। प्रश्न क्रमांक 2, 93व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 डॉक्टर रघुवीर चौधरी, पर्याय क्रमांक 2 फ्रान्सिस दिब्रिटो, पर्याय क्रमांक 2 शुभांगीराजे गायकवाड आणि पर्याय क्रमांक 4 आहे यापैकी नाही। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 फ्रान्सिस दिब्रिटो हे 93व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते आणि हे साहित्य संमेलन उस्मानाबाद या ठिकाणी पार पडले होते। प्रश्न क्रमांक 3, 2018-19च्या अर्थसंकल्पात एकलव्य निवासी शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला। या शाळा कोणत्या भागात सुरू करण्यात येणार आहेत? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 50%हून अधिक अनुसूचित जमाती लोकसंख्या असलेल्या ठिकाणी, पर्याय क्रमांक 2 किमान 2000 आदिवासी व्यक्ती असलेल्या वाडीत, प्रत्येक वाडीत आणि पर्याय क्रमांक 3 आहे 1 व 2 दोन्ही आणि पर्याय क्रमांक 4 आहे 1 व 2 दोन्हीही नाहीत। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 1 व दोन्ही, म्हणजेच 50%हून अधिक अनुसूचित जमाती लोकसंख्या असलेल्या ठिकाणी आणि किमान 2000 आदिवासी व्यक्ती असलेल्या प्रत्येक वाडीत या शाळा सुरू करण्यात येणार आहेत। प्रश्न क्रमांक 4, खालीलपैकी कोणत्या विद्यापीठाला अहिल्याबाई होळकर यांचे नाव देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 सोलापूर विद्यापीठ, पर्याय क्रमांक 2 मुंबई विद्यापीठ, पर्याय क्रमांक 3 औरंगाबाद विद्यापीठ, पर्याय क्रमांक 4 पुणे विद्यापीठ। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 सोलापूर विद्यापीठ। सोलापूर विद्यापीठाला राज्य सरकारने अहिल्याबाई होळकर यांचे नाव देण्याचा निर्णय घेतला आहे। प्रश्न क्रमांक 5, डिसेंबर 2017मध्ये तामिळनाडू व केरळ किनाऱ्याला धडकलेल्या चक्रीवादळाचे ओखो हे नाव कोणत्या देशाने दिले होते? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 मालदीव, पर्याय क्रमांक 2 भूतान, पर्याय क्रमांक 3 बांगलादेश आणि पर्याय क्रमांक 4 आहे अमेरिका। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 बांगलादेश। बांगलादेश या देशाने डिसेंबर 2017मध्ये तामिळनाडू व केरळ किनाऱ्याला धडकलेल्या चक्रीवादळाचे ओखो हे नाव ठेवले होते। प्रश्न क्रमांक 6, 15/2/2017 रोजी इस्रोने किती उपग्रहांचे अवकाशात प्रक्षेपण करून जागतिक विक्रमांची नोंद केली आहे? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 37, पर्याय क्रमांक 2 90, पर्याय क्रमांक 3 104 आणि पर्याय क्रमांक 4 आहे 102। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 104। 15/2/2017 रोजी इस्रोने 104 उपग्रहांचे अवकाशात प्रक्षेपण करून जागतिक विक्रमाची नोंद केली आहे। खूप परीक्षांना इस्रो
या संघटनेचा लॉंग फॉर्म देखील विचारण्यात आले आहे. तर विस्रो म्हणजे भारतीय अंतराळ संशोधन संस्था. याच इस्रोने 104 उपग्रहांचे अवकाशात प्रक्षेपण करून एक जागतिक विक्रमाची नोंद केली आहे. प्रश्न क्रमांक 7. ई पोस्टल मतपत्रिका वापरणारे देशातील पहिले राज्य कोणते? पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 गोवा, पर्याय क्रमांक 2 हिमाचल प्रदेश, पर्याय क्रमांक 3 मध्य प्रदेश, पर्याय क्रमांक 4 उत्तर प्रदेश. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 गोवा. ई पोस्टल मतपत्रिका वापरणारे देशातील पहिले राज्य गोवा हे आहे. प्रश्न क्रमांक 8. स्वच्छ भारत अभियानांतर्गत नागरी स्थानिक पात्र लाभार्थी कुटुंबास वैयक्तिक घरगुती शौचालय बांधकामासाठी प्रति शौचालय किती अनुदान देण्यात येते? पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 8,000, पर्याय क्रमांक 2 10,000, पर्याय क्रमांक 3 15,000 आणि पर्याय क्रमांक 4 आहे 12,000. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 12,000. 12,000 एवढे प्रति शौचालय अनुदान देण्यात येते बांधकामासाठी. प्रश्न क्रमांक 9. महाराष्ट्र पोलीस दलाचे मुखपत्र म्हणून ओळखले जाणारे मासिक कोणते? पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 लोकराज्य, पर्याय क्रमांक 2 महापोलीस, पर्याय क्रमांक 3 न्यायमित्र आणि पर्याय क्रमांक 4 आहे दक्षता. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 दक्षता. दक्षता हे महाराष्ट्र पोलीस दलाचे मुखपत्र म्हणून ओळखले जाणारे मासिक आहे. प्रश्न क्रमांक 10. भारतातील पहिले कोर्ट कोठे स्थापन करण्यात आले आहे? पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 हैदराबाद, पर्याय क्रमांक 2 कोलकाता, पर्याय क्रमांक 3 मुंबई, पर्याय क्रमांक 4 आहे चेन्नई. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 कोलकाता. कोलकाता या ठिकाणी भारतातील पहिले कोर्ट स्थापन करण्यात आले आहे. प्रश्न क्रमांक 11. राष्ट्रीय मतदार दिवस कोणत्या दिवशी असतो? पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 24 जानेवारी, पर्याय क्रमांक 2 25 फेब्रुवारी, पर्याय क्रमांक 3 24 ऑगस्ट आणि पर्याय क्रमांक 4 आहे 25 जानेवारी. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 25 जानेवारी हा राष्ट्रीय मतदार दिवस आहे. प्रश्न क्रमांक 12. भीमा कोरेगाव दंगल चौकशी प्रकरणी महाराष्ट्राने कोणाच्या अध्यक्षतेखाली न्यायिक आयोग स्थापन केला? पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 न्यायमूर्ती जयनारायण पटेल, पर्याय क्रमांक 2 न्यायमूर्ती अभिलाषा कुमारी, पर्याय क्रमांक 3 न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी आणि पर्याय क्रमांक 4 आहे न्यायमूर्ती चंद्रशेखर राव. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 न्यायमूर्ती जयनारायण पटेल यांच्या अध्यक्षतेखाली भीमा कोरेगाव दंगल चौकशी प्रकरणी महाराष्ट्राने यांच्या अध्यक्षतेखाली न्यायिक आयोग स्थापन केला आहे. प्रश्न क्रमांक 13. मुंबई व नागपूर यांना जोडणारा प्रस्तावित महाराष्ट्र समृद्धी महामार्गाची लांबी किती? पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 650, पर्याय क्रमांक 2 701, पर्याय क्रमांक 3 788 आणि पर्याय क्रमांक 4 आहे 1000. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 701 किमी ही मुंबई व नागपूर यांना जोडणारा जो प्रस्तावित समृद्धी महामार्ग आहे याची लांबी आहे. प्रश्न क्रमांक 14. राजमाची किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 रायगड, पर्याय क्रमांक 2 सिंधुदुर्ग, पर्याय क्रमांक 3 पुणे आणि पर्याय क्रमांक 4 आहे कोल्हापूर. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 पुणे. पुणे या ठिकाणी राजमाची किल्ला आहे किंवा पुणे या जिल्ह्यात हा किल्ला आहे. प्रश्न क्रमांक 15. नर्मदा नदी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याची सरहद तयार करते? पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 अमरावती, पर्याय क्रमांक 2 जळगाव, पर्याय क्रमांक 3 धुळे आणि पर्याय क्रमांक 4 आहे नंदुरबार. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 नंदुरबार.
नंदुरबार या जिल्ह्याची सीमा नर्मदा नदी महाराष्ट्रातील किंवा नर्मदा नदी ही महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्याची सरहद तयार करते. प्रश्न क्रमांक 16. चांदोली धरणाच्या जलाशयाचे नाव काय आहे? पर्याय क्रमांक 1 शिवसागर, पर्याय क्रमांक 2 वसंतसागर, पर्याय क्रमांक 3 लक्ष्मीसागर आणि पर्याय क्रमांक 4 आहे यापैकी नाही. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 वसंतसागर हे चांदोली धरणाच्या जलाशयाचे नाव आहे. प्रश्न क्रमांक 17. भूवैज्ञानिकदृष्ट्या भारताच्या प्राकृतिक रचनेतील सर्वात प्राचीन विभाग कोणता? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 हिमाचल पर्वत, पर्याय क्रमांक 2 गंगेचे मैदान, पर्याय क्रमांक 3 द्विकल्पीय पठार आणि पर्याय क्रमांक 4 आहे यापैकी नाही. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 द्विकल्पीय पठार हे भूवैज्ञानिकदृष्ट्या भारताच्या प्राकृतिक रचनेतील सर्वात प्राचीन विभाग आहे. प्रश्न क्रमांक 18. अरवली पर्वतरांगेत कोणते खडक आढळतात? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 अग्निज खडक, पर्याय क्रमांक 2 कनाष्म खडक, पर्याय क्रमांक 3 पट्टिताशम खडक आणि पर्याय क्रमांक 4 आहे 2 व 3. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 2 व 3 कनाशम व पट्टिताशम हे दोन्ही खडक अरवली पर्वतरांगेत आढळतात. प्रश्न क्रमांक 19. भारताची मानव निर्मित सरहद कोणत्या देशाबरोबर आहे? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 बांगलादेश व नेपाळ, पर्याय क्रमांक 2 पाकिस्तान व बांगलादेश, पर्याय क्रमांक 3 बांगलादेश व भूतान आणि पर्याय क्रमांक 4 आहे पाकिस्तान व नेपाळ. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 पाकिस्तान व बांगलादेश या दोन देशांबरोबर भारताची मानवनिर्मित सरहद आहे. प्रश्न क्रमांक 20. नद्यांच्या सखल प्रदेशात झालेल्या नवीन गाळाच्या निक्षेपणास काय म्हणतात? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 भांबर, पर्याय क्रमांक 2 खादर, पर्याय क्रमांक 3 भांगर आणि पर्याय क्रमांक 4 आहे तराई. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 खादर. प्रश्न क्रमांक 21. दक्षिण सह्याद्रीमधील सर्वात उंच शिखर कोणते? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 कळसुबाई, पर्याय क्रमांक 2 धूपगड, पर्याय क्रमांक 3 अन्नाईमुडी, पर्याय क्रमांक 4 सह्याद्री. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अन्नाईमुडी हे दक्षिण सह्याद्रीमधील सर्वात उंच शिखर आहे. प्रश्न क्रमांक 22. पामम बेट कोणत्या दोन देशांच्या दरम्यान आहे? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 भारत व पाकिस्तान, पर्याय क्रमांक 2 भारत व मालदीव, पर्याय क्रमांक 3 भारत व श्रीलंका आणि पर्याय क्रमांक 4 आहे यापैकी नाही. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 भारत व श्रीलंका या दोन देशांच्या दरम्यान हे पामम बेट आहे. प्रश्न क्रमांक 23. भारताचा सर्वात लहान केंद्रशासित प्रदेश कोणता? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 पुदुच्चेरी, ह्याला पांडिचेरी पण बहुतेक म्हणतात, पर्याय क्रमांक 2 दादरा नगर हवेली, पर्याय क्रमांक 3 लक्षद्वीप आणि पर्याय क्रमांक 4 आहे दीप व दमन. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 लक्षद्वीप. हा 36 बेटांचा समूह असून हा भारताचा सर्वात लहान केंद्रशासित प्रदेश आहे. प्रश्न क्रमांक 24. हिमालय पर्वतरांगांचा गाभा कोणत्या खडकांनी बनलेला आहे? पर्याय आहेत प्रश्न क्रमांक 24. हिमालय पर्वतरांगांचा गाभा कोणत्या खडकांनी बनलेला आहे? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 कनाशम खडक, पर्याय क्रमांक 2 अग्निज खडक, पर्याय क्रमांक 3
दोन्ही आणि पर्याय क्रमांक 4 आहे यापैकी नाही। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 कनाशम खडक। या खडकांनी हिमालय पर्वतरांगांचा गाभा बनलेला आहे। या व्हिडिओचा शेवटचा प्रश्न क्रमांक 25 हैदराबाद हे शहर कोणत्या नदीवर वसलेले आहे? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 तुंगभद्रा, पर्याय क्रमांक 2 मूसी, पर्याय क्रमांक 3 तापी आणि पर्याय क्रमांक 4 आहे घटप्रभा। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 मूसी। मूसी या नदीवर हैदराबाद हे शहर वसलेले आहे। या व्हिडिओमध्ये इतकेच। व्हिडिओ आवडल्यास नक्कीच व्हिडिओ लाईक करा। चॅनल आत्तापर्यंत सबस्क्राईब केले नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा, कमेंट करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून इथून पुढे येणाऱ्या सर्व व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि सर्व व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील। धन्यवाद।